मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोलाइट्सपर्यंत पोचलेलो होतो. इलेक्ट्रोलाइट्स ॲसिडिक इलेक्ट्रोलाइट आहे, बेस हाय इलेक्ट्रोलाइट आहे आणि सॉल्टसुद्धा इलेक्ट्रोलाइट आहे. इवन इलेक्ट्रोलाइटमध्ये आपण वीक इलेक्ट्रोलाइट आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेही पाहिलेले होते. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये सॉल्ट असे पण एक्झाम्पल बघितलेले आपण होते. मग आज आपल्याला काय पाहायचं आहे, तर आज आपण पाहणार आहोत वीक इलेक्ट्रोलाइट. काय पाहणार आहोत आपण? वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये बेसिकली मग वीक ॲसिड येतील, त्याचबरोबर वीक बेस येतील आणि वीक इलेक्ट्रोलाइट इवन वीक सॉल्ट येतील. वीक इलेक्ट्रोलाइट इवन वीक सॉल्ट असं आपण म्हणू शकतो. आता वीक ॲसिड म्हणजे काय नेमकं, की ज्याचं 100% डिसोसिएशन होत नाही. एक्झाम्पल CH3COOH याला म्हणायचं ॲसिटिक ॲसिड. HCOH याला म्हणायचं फॉर्मिक ॲसिड. H2S हायड्रोजन सल्फाइड. H2CO3 कार्बोनिक ॲसिड. HCN हायड्रोसायनिक ॲसिड. C6H5COOH it is the benzoic acid. देन वीक बेसिसमध्ये येतात NH4OH, देन C2H5 टेकन थ्राईस N, त्याचबरोबर CH3 टेकन थ्राईस N आणि C6H5N याला म्हणतात पिरिडीन. त्याच्यानंतर तो आहे ट्रायमिथिलामाइन आणि ट्रायइथिल अमाइन हे सगळे. आणि वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये NH4CN अमोनियम सायनेट आणि अमोनियम कार्बोनेट NH4 टेकन ट्वाईस अँड CO3. तर हे सगळे वीक ॲसिड, वीक बेस, वीक इलेक्ट्रोलाइट इवन वीक कन्स्टिट्युएंट पासून तयार झालेले सॉल्ट असं आपण म्हणू शकतो. कारण वीक ॲसिड वीक बेस पासून जो तयार होणार आहे तो सॉल्ट जरी असला तर तो सॉल्ट हा सर्व वीक कन्स्टिट्युएंट पासून तयार झालेला सॉल्ट आहे. मग हा सॉल्ट जेव्हा डिसोसिएट होतो, वीक सॉल्ट असेल किंवा वीक बेस असेल किंवा वीक ॲसिड असेल, हा जेव्हा डिसोसिएट होतो तेव्हा तो 100% डिसोसिएट होत नाही, अगदी मायन्यूट डिसोसिएशन होतं. म्हणून त्याला आपण रिव्हर्सिबल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो. CH3COOH आपण रिप्रेझेंट करतो या ठिकाणी CH3COO मायनस अँड H प्लस या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो. जर हा 100% डिसोसिएट झाला असता तर आपण याचं एक्झाम्पल बघा. HCl इज कन्वर्टेड इंटू H प्लस अँड Cl मायनस. या ठिकाणी सिंगल हेडेड ॲरो आहे कारण HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, त्याचं 100% डिसोसिएशन होतं. आणि ॲसिटिक ॲसिड हा वीक ॲसिड आहे, त्याचं 100% डिसोसिएशन होत नाही. त्याचं 100% डिसोसिएशन होत नाही कारण ॲसिटिक ॲसिड डिसोसिएट झाला की त्याचे दोन आयन्स तयार होतात, प्लस आणि मायनस.
आणि मग परत ते मायनस आणि प्लस आयन कंबाईन होऊन त्याचं ॲसिटिक ॲसिडमध्ये, म्हणजे इनडायरेक्टली याचं डिसोसिएशन किती होतं आहे, 5% डिसोसिएशन होतं. 5% म्हणजे किती, 5 डिवायडेड बाय 100 म्हणजेच 0.0% डिसोसिएशन होतं, म्हणजे अतिशय मायन्यूट त्याचं डिसोसिएशन होतं. याला म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन, दॅट इज अ अल्फा. अल्फा कोणाचा, या ॲसिडसाठी जो अल्फा आहे तो अल्फा किती आहे, 0.05% अल्फा आहे. येते का लक्षात. म्हणजे जर कुठलाही स्ट्रॉंग ॲसिड असता तर तो स्ट्रॉंग ॲसिड 100% डिसोसिएट झाला असता, पण हा 100% डिसोसिएट झाला का नाही. या ठिकाणी याचं जे डिसोसिएशन आहे ते 100% डिसोसिएशन आहे, पण वीक ॲसिडचं 100% डिसोसिएशन नाही, कारण आयनचं फॉर्मेशन पुन्हा कंपाऊंडमध्ये होतं. इथं एकदा का कंपाऊंड डिसोसिएट झाला की त्याच्या आयनमध्ये कन्व्हर्शन झालं की पुन्हा त्याची बॅकवर्ड रिॲक्शन होत नाही, म्हणून त्याला आपण वीक इलेक्ट्रोलाइट म्हणतो. मग आता या सगळ्या गोष्टीशी रिलेटेड एक थिअरी आहे, ॲसिड आणि बेसचं क्लासिफिकेशन करणाऱ्या वेगवेगळ्या थिअरी आहेत. त्यापैकी आपण पहिली थिअरीकडे जाऊ. त्या थिअरीचं नाव आहे ओल्ड थिअरी ऑर क्लासिकल थिअरी, जी बऱ्याच पुस्तकांमध्ये अगदी मायन्यूट कन्सेप्ट, अगदी एखादी दुसरी डेफिनेशन दिलेली आहे. पहिली थिअरी ओल्ड थिअरी और क्लासिकल थियरी. क्लासिकल थियरी. या ओल्ड थियरी किंवा क्लासिकल थियरीनुसार ॲसिडचे डेफिनेशन काय आहे, ॲसिड इज अ सुअर इन टेस्ट, सुअर इन टेस्ट. आणि बेसची डेफिनेशन काय आहे, बेस इज अ बिटर इन टेस्ट. म्हणजे पूर्वी अतिशय सुरुवातीला जेव्हा ॲसिड आणि बेसचं क्लासिफिकेशन करायला सुरुवात झाली तेव्हा जी कुठली वस्तू, जी कुठला सबस्टन्स जर आंबट लागला तर त्याला काय म्हटलं जायचं, ॲसिड, आणि जर तुरट लागला तर बेस असं म्हटलं जायचं. आणि मग हा ॲसिड किंवा बेस एकामेकासोबत रिॲक्ट झाले, हे ॲसिड प्लस बेस जर एकामेकासोबत रिॲक्ट झाले तर त्यापासून सॉल्ट आणि वॉटर तयार होत होतं. याला आपण किंवा त्या काळात न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हटलं. त्या काळात काय म्हटलं गेलं, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ॲसिड इज अ सुअर इन टेस्ट, बेस इज अ बिटर इन टेस्ट. ॲसिड रिॲक्ट्स विथ बेस, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर, दॅट इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. पण या थिअरीनुसार, ही जी थिअरी आहे या थिअरीनुसार कुठला सबस्टन्स ॲसिड आहे किंवा या सबस्टन्सेसमध्ये जो ॲसिड आहे या सबस्टन्सेसमध्ये कुठले कन्स्टिट्युएंट असतात, म्हणून त्याला आपण ॲसिड म्हणायचं, किंवा बेस हा जो बिटर टेस्ट रिप्रेझेंट करतो त्याच्यामध्ये कुठले कन्स्टिट्युएंट आहेत, याच्याबद्दल कुठलंही मेन्शन या थिअरीने केले नाही, म्हणून ही थिअरी त्या काळामध्ये फेल झाली. ॲसिड कसा आहे, अकॉर्डिंग टू ओल्ड थिअरी और क्लासिकल थिअरी, ॲसिड इज अ सुअर इन टेस्ट. बेस कसा आहे, बेस इज अ बिटर इन टेस्ट. बट इन दॅट टाईम, म्हणजे ओल्ड टाईम, क्लासिकल टाईम, जी ती थिअरी मेन्शन केली, या थिअरीनुसार ॲसिड जर सुअर टेस्ट जर रिप्रेझेंट करतो तर त्याच्यामध्ये कुठले कन्स्टिट्युएंट आहेत, आणि बेस जर बिटर टेस्ट रिप्रेझेंट करतो तर त्याच्यामध्ये कुठले कन्स्टिट्युएंट आहेत, असं असं या थिअरीनी रिप्रेझेंट केलं नव्हतं, म्हणून ती थिअरी फेल्युअर झाली. आणि मग नवीन थिअरी आली, त्या थिअरीचं नाव आहे अरेनियस थिअरी. नेक्स्ट थिअरी कुठली, अरेनियस. थिअरी ऑफ ॲसिड अँड बेस. कोणती थिअरी, अरेनियस थिअरी ऑफ ॲसिड अँड बेस. आता ही थिअरी काय सांगते, ॲसिड हा असा सबस्टन्स आहे जो वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर H+ आयन डोनेट करतो.
ॲसिड हा असा सबस्टन्स आहे जो वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर काय देतो, H+आयन सेपरेट करतो. त्याला आपण ॲसिड असं म्हणतो किंवा त्याला ही थिअरी ॲसिड असं म्हटलेलं आहे. या थिअरीने या सबस्टन्सला ॲसिड असं म्हटलेलं आहे. म्हणजे अरेनिसने जेव्हा ऑब्झर्वेशन केलं ॲसिडचं, तर त्याचं असं म्हणणं आहे अरेनिसचं की हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला किंवा हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड जर वॉटरमध्ये डिझॉल्व झाला, तो जर H+आयन सेपरेट करत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, ॲसिड म्हणू शकतो. किंवा ती थिअरी त्या कन्स्टिट्युएंटला किंवा त्या सबस्टन्सला ॲसिड म्हणत होती. मग H+आयन आहे, तो वॉटरमध्ये डिझॉल्व केला, हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व केला आणि मग तयार झाला H3O+ आयन तयार झाला. याला आपण हायड्रोनियम आयन म्हणतो. याला काय म्हणतो आपण, हायड्रोनियम आयन म्हणतो. आता हायड्रोनियम आयन काय आहे आणि कसा तयार झाला, याचा रिझन असा आहे, या हायड्रोनियम आयनमध्ये ॲक्च्युअली हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हायड्रोजन बॉन्डिंग कसे तयार होते, AHB. आता हायड्रोजन बॉन्डिंग कशी तयार होते हा जर मुद्दा असेल तर ज्याच्याकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजन बॉन्डिंग का तयार होते, ऑलरेडी हा कंपाऊंड स्टेबल आहे. H त्याच्यानंतर O आणि H हा स्टेबल कंपाऊंड आहे. तरी सुद्धा H+आयन ऑक्सिजन सोबत का कंबाईन झाला, तर ऑक्सिजनकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत आणि ह्या ऑक्सिजनकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असल्या कारणाने हायड्रोजन ऑक्सिजन सोबत बॉन्ड क्रिएट करतो आणि H3O+ आयन क्रिएट होतो. त्याला आपण हायड्रोनियम. जर याच्याकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसते, म्हणजे हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कसं रिप्रेझेंट करता येतं, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं 1s2 2s2 2s2 अँड 2p4 हा ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे. या ठिकाणी याच्याकडं पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि पी कडं एक पेअर आणि 2 अनपेड इलेक्ट्रॉन येतात. ह्या ज्या 2 पेअर आहेत, ही एक पेअर म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन आणि ही एक पेअर म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 2 अनपेड आहेत जे हायड्रोजनसोबत बॉन्डेड झालेत. आणि जेव्हा हायड्रोजन कंबाईन होतो त्यावेळेस ही पेअर यूज होते. ही पेअर या हायड्रोजन प्लस आयनमध्ये यूज होते आणि मग हायड्रोनियम आयन क्रिएट होतो. मग बेसच्या बाबतीत अरेनिसने काय सांगितलं, बेस हा असा कंपाऊंड आहे, बेसमध्ये हायड्रॉक्साईड आयन असला पाहिजे आणि तो सुद्धा वॉटरमध्ये जर डिझॉल्व केला, बेस हा जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर तो काय देतो, OH- आयन प्रोव्हाइड करतो. लक्षात येते की बघा, बेस हा असा सबस्टन्स आहे जो वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर OH- आयन जर डोनेट करत असेल तर त्याला काय म्हणायचं, बेस असं म्हणायचं. म्हणजे हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड इफ डिझॉल्व इन वॉटर फॉर्मेशन ऑफ H+ आयन, इफ दॅट सोल्युशन produces H+ ion, that is called as acid. If hydroxide containing compound is dissolved in water and to produce OH- ion, so that is called base. हे इथपर्यंतच मर्यादित नाही, तर याच्यामध्ये आणखीन काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. आता आपला एक मुद्दा क्लिअर झाला का पहा, म्हणजे एखाद्या सोल्युशनमध्ये किंवा एखादं सोल्युशन, बेसिकली ही थिअरी ॲक्वियस कन्सेप्टशी रिलेटेड आहे. जर एखादं सबस्टन्स सॉलिड स्टेटमध्ये असेल तर त्याच्याबद्दल ही थिअरी मेन्शन करत नाही. एखादा सबस्टन्स लिक्विड स्टेटमध्ये असेल तर त्याबद्दल सुद्धा ही थिअरी मेन्शन करत नाही. पण एखादा सबस्टन्स लिक्विड स्टेटमध्ये असेल तरीही त्याच्याबद्दल, पण एखादा सबस्टन्स ॲक्वियस फॉर्ममध्ये असेल, सॉलिड सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केला आणि डिझॉल्व फॉर्ममध्ये जर H+ आयन सेपरेट होत असेल
एखादा बेसिक सबस्टन्स आहे, एखादा सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केला आणि तो जर OH मायनस सेपरेट करत असेल तर त्याला आपण बेस असं म्हणतो. मग याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आले. आता काय ड्रॉबॅक्स आले ते आपल्याला पाहायचं आहे. ड्रॉबॅक्स नेमके कोणते ड्रॉबॅक्स आलेले आहेत? काही कंपाऊंड असे आहेत जे वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर H+ आयन देतात, पण ते बेसिक प्रॉपर्टी किंवा सॉरी OH मायनस देतात पण बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करत नाहीत. तर काही सबस्टन्स H+ आयन सेपरेट करतात पण ॲसिडिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करत नाहीत. त्याचं आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. एक एक्झाम्पल NaHCO3 हे पहिले एक्झाम्पल आहे. जेव्हा याला याच्यामध्ये आपण वॉटर जर म्हणजे हा कंपाऊंड जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर याचे आयन्स तयार होतात Na+, त्याच्यानंतर H+ आणि CO3-. आणि दुसरा एक कंपाऊंड आहे CuOH आणि Cl. या कंपाऊंडला जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर या कंपाऊंडपासून Cu++, त्याच्यानंतर OH- प्लस Cl- असे आयन तयार होतात. मग अरेनियस थिअरी काय सांगते की हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर काय होतो, त्याला काय म्हणायचं, ॲसिड म्हणायचं. आणि हायड्रॉक्साईड कंटेनिंग कंपाऊंड डिझॉल्व इन वॉटर अँड फॉर्मेशन ऑफ OH- आयन, त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. असं कोण सांगतं, अरेनियस थिअरी. बट इन दॅट कंडिशन दिस थिअरी इज फेल्ड. त्याचं रिझन असं आहे, त्याने असं सांगितलं की बाबा हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर फक्त त्या सोल्युशनमध्ये प्लस आयन असणारा हा फक्त आणि फक्त हायड्रोजनच असेल तर ते ॲसिड आहे. मग हा कंपाऊंड जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व केला त्यावेळेस हायड्रोजनसोबत प्लस आयन असणारा Na सुद्धा आलेला आहे. मग याला आपण ॲसिड म्हणणार का, नाही. मग असे कंपाऊंड म्हणजे एकाच सोल्युशनमध्ये हायड्रोजन व्यतिरिक्त जर इतर काही प्लस आयन असतील तर ते ॲसिड नसून ते काय आहेत, सॉल्ट आहेत. ऑल क्लिअर. म्हणजे ॲसिड जर असेल, अरेनियस थिअरीनुसार जर एखाद्या सबस्टन्सला किंवा एखाद्या सोल्युशनला आपण ॲसिडिक सोल्युशन जर कन्सिडर करणार असाल तर त्या सोल्युशनमध्ये फक्त आणि फक्त H+ आयन्स असले पाहिजेत. तर प्लस आयन असणारा दुसरा कुठलाही कन्स्टिट्युएंट जर त्या सोल्युशनमध्ये असेल तर तो ॲसिड नसून तो सॉल्ट असेल. क्लिअर झाला कन्सेप्ट. चला पुढच्या पॉईंटकडं. दुसरा आहे बेसच्या बाबतीत अरेनियसने काय सांगितलं की हा जो कंपाऊंड आहे म्हणजे एखादा कंपाऊंड ज्याच्यामध्ये हायड्रॉक्साईड ग्रुप आहे असा कंपाऊंड जर वॉटरमध्ये डिझॉल्व केला तर OH- आयन देत असेल तर त्याला आपण बेस म्हणतो. पण त्याचबरोबर म्हणजे बेसिक किंवा बेस हे अशा प्रकारचं सोल्युशन त्याच्यामध्ये मायनस आयन असणारा हा फक्त आणि फक्त OH ग्रुप असायला पाहिजे. मायनस आयन असणारा OH व्यतिरिक्त जर एखादा ग्रुप असेल तर तो बेस नसून तो सुद्धा काय आहे, एक सॉल्ट आहे. कन्सेप्ट क्लिअर झाला का पहा. म्हणजे जर हायड्रोजन आयन व्यतिरिक्त जर दुसरा कुठला प्लस आयन त्या सोल्युशनमध्ये असेल तर तो ॲसिड नाही तर तो सॉल्ट आहे. आणि जर हायड्रॉक्साईड आयन हा मायनस नसून दुसरा एखादा मायनस आयन त्याच्यामध्ये जर असेल तर तो बेस नसून तो सुद्धा एक सॉल्ट आहे असं आपण म्हणतो किंवा असं अरेनियसनी म्हटलेलं आहे. मग काही स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसेसचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत. ॲसिड अरेनियसनुसार त्याने ॲसिडचे एक्झाम्पल दिलेत पहा. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड आहेत, वीक ॲसिड आहेत. पहिला आहे HCl, त्याच्यानंतर H2SO4, देन HNO,
NO3, त्याच्यानंतर विक ॲसिड आहे CH3COOH, त्याच्यानंतर हायड्रोसायनिक ॲसिड हा पण विक ॲसिड आहे, कार्बोनिक ॲसिड हा विक ॲसिड आहे. आता हे विक ॲसिड याच्यापैकी जो कुठला स्ट्रॉंग आहे, फॉर एक्झाम्पल HCl, इफ इट इज अ डिझॉल्व इन वॉटर अँड फॉर्मेशन ऑफ H3O प्लस, म्हणजे याच्याऐवजी तुम्ही H2O लिहू शकता, H3O प्लस अँड Cl मायनस आयन्स. ऑल क्लिअर. त्याचबरोबर बेस आपण या ठिकाणी मांडणार आहोत. बेस कोणते कोणते आहेत पहा. बेस आहे NaOH, त्याच्यानंतर KOH, त्याच्यानंतर MgOH ट्वाईस, त्याच्यानंतर CaOH ट्वाईस, त्याच्यानंतर NH4OH. तर ज्याच्यामध्ये OH ग्रुप आहे त्याला आपण बेस असं म्हणतो, किंवा आर्यनेसनी या सगळ्यांना बेस असं म्हटलेलं आहे, कारण याच्यामध्ये OH आयन सेपरेट होऊ शकतो. वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर OH आयन याच्यापासून सेपरेट होऊ शकतो, त्याला आर्यनेसने बेस म्हटलेलं आहे. पण आर्यनेस थेरी या ठिकाणी फेल्युअर ठरलेले आहे, कारण काही मेटल ऑक्साईड Li2O, त्याच्यानंतर Na2O, K2O, त्याच्यानंतर MgO, CaO, हे जे मेटलचे ऑक्साईड आहेत, हे मेटल ऑक्साईडसुद्धा स्ट्रॉंग बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात. मेटलचे ऑक्साईड स्ट्रॉंग बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात, पण हे डिसोसिएट झाल्यानंतर OH मायनस आयन देत नाहीत. मुद्दा लक्षात येतो का बघा. ॲसिड काय सांगतो, ॲसिड हा असा सबस्टन्स आहे वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर H प्लस आयन सेपरेट करतो. बेस हा असा सबस्टन्स आहे वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर OH मायनस आयन सबस्टन्स करतो. पण हे मेटलचे ऑक्साईड ग्रुप फर्स्टमध्ये असणारे, इव्हन ग्रुप सेकंडमध्ये असणारे मेटलचे ऑक्साईड बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात, बट हे जर डिसोसिएट झाले तर याच्यापासून OH मायनस आयन क्रिएट होत नाहीत, म्हणून ती थिअरी फेल्युअर्ड आहे. लक्षात येते बघा. म्हणून ही थिअरी कशी आहे, फेल्युअर आहे. रिझन काय फेल्युअरचं, जर समजा फेल्युअरचं रिझन काय आहे लक्षात येते बघा. जर समजा हे मेटलचे ऑक्साईड कुठली प्रॉपर्टी दाखवतात, बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात मेटलचे ऑक्साईड, आणि हे मेटलचे ऑक्साईड बेसिक प्रॉपर्टी जर रिप्रेझेंट करतात, पण याच्याकडं OH मायनस आयन्स नाही आहेत, म्हणून ही थिअरी या ठिकाणी फेल्युअर, म्हणजे हे त्याचं लिमिटेशन आहे. कोणाचं लिमिटेशन आहे, आर्यनेस थिअरीचं. आर्यनेस काय सांगतो, OH ग्रुप असेल तर बेस, H प्लस असेल तर ॲसिड. मग हे काय आहेत, बेस आहेत. H प्लस OH मायनस आयन आहेत का, नाही, म्हणून ती थिअरी या ठिकाणी फेल्युअर रिप्रेझेंट करते. त्याचबरोबर ही थिअरी फक्त मेन्शन करते कुठली, जर ॲसिड असेल तो ॲक्वियस फॉर्ममध्ये असला पाहिजे, ॲक्वियस फॉर्ममध्ये असताना H प्लस आयन सेपरेट झाले पाहिजेत. बेस असेल तर तोही ॲक्वियस फॉर्ममध्ये असताना OH मायनस आयन सेपरेट झाले पाहिजेत. पण काही कंपाऊंड असे आहेत, NH3 हा गॅसियस आहे, पण तो बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो, आणि HCl हा गॅसियस फॉर्ममध्ये असताना ॲसिडिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. त्यासाठी सुद्धा ही थिअरी फेल ठरलेली आहे. लक्षात आलं, त्यासाठी सुद्धा ही थिअरी फेल ठरलेली आहे. म्हणजे जर ॲसिड असेल तर OH मायनस आयन ॲसिड असेल तर H प्लस आयन असला पाहिजे, तेही ॲक्वियस फॉर्ममध्ये असला पाहिजे, आणि बेस असेल तर OH मायनस आयन तोही ॲक्वियस फॉर्ममध्ये असला पाहिजे. हायड्रॉक्साईड आयन असेल तर तो बेस, आणि H प्लस आयन असेल तर तो ॲसिड. पण NH3 हा गॅसियस स्टेटमध्ये आहे, तो बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. HCl गॅसियस स्टेटमध्ये आहे, ॲसिडिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. याच्याबद्दल मेन्शन केले नाही. तर काही मेटलचे ऑक्साईड हे सुद्धा बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात, पण याच्याबद्दल कुठलंही डिस्क्रिप्शन या थिअरीमध्ये दिलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे ही थिअरी फेल्युअर ठरली, आणि मग
पुढं नवीन सायंटिस्ट आला आणि नवीन थिअरी त्यांनी मांडलेली आहे. ती थिअरी म्हणजे लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थिअरी ऑफ ॲसिड अँड बेसिस. कोणती थिअरी? लॉरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरी ऑफ ॲसिड अँड बेसिस. लॉरी and Bronsted theory of acid and bases. लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार ॲसिडचे डेफिनेशन काय आहे? ॲसिड हा काय काम करतो? ॲसिड इज अ सबस्टन्स टू डोनेट प्रोटॉन. म्हणजे ॲसिड काय आहे? प्रोटॉन डोनर. तर बेस हा असा सबस्टन्स आहे तो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो. म्हणजे बेस काय आहे? प्रोटॉन ॲक्सेप्टर. ॲसिड हा काय आहे? प्रोटॉन डोनर. आता बेसिकली प्रोटॉन म्हणजे नेमकं काय? या थिअरीमध्ये H+ आयनला प्रोटॉन असं म्हटलेलं आहे. H+ आयनला प्रोटॉन म्हणण्याचं रिझन काय बघा. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आणि मास नंबर, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आणि मास नंबरसुद्धा 1 आहे. म्हणजे याच्याकडं एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे. आणि हा जर निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या कोणाला दिला तर या हायड्रोजनवरती एकच पॉझिटिव्ह चार्ज राहतो. त्याला आपण प्रोटॉन म्हणू शकतो. कारण इलेक्ट्रॉन नसणारा आहे, त्याच्यामुळं फक्त प्रोटॉन त्याच्या न्यूक्लियसमध्ये राहतो. म्हणून H+ आयनला प्रोटॉन असं म्हटलेलं आहे. मग अकॉर्डिंग टू द लॉरी आणि ब्रॉन्स्टेड थिअरी ॲसिड हा काय काम करतो? तर प्रोटॉन डोनेट करतो. आणि बेस हा काय काम करतो? प्रोटॉन ॲक्सेप्ट करण्याचं काम करतो. मग ते कसं होतं याच्या बाबतीत आपल्याला एक रिॲक्शन घेऊ. बघा HCl. आता पाठीमागच्या थिअरीनुसार HCl काय आहे? ॲसिड. H2O. आता हा तुमच्यासाठी वॉटर मॉलिक्यूल आहे. मग ॲसिडची प्रॉपर्टी, ॲसिड हा काय आहे? प्रोटॉन डोनर. हा कोण आहे? ॲसिड. ॲसिड काय काम करणार? प्रोटॉन डोनेट करणार. कुणाला? दुसऱ्याला डोनेट करणार. म्हणजे याला डोनेट करणार प्रोटॉन. याने जर प्रोटॉन याला डोनेट केला तर तयार काय होतं? H3O+ अँड Cl- आयन. ॲसिडनी प्रोटॉन डोनेट केल्यानंतर कन्व्हर्शन कशामध्ये? Cl-. आणि बेसनी प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर H3O+. ॲसिड हे काय आहेत? H+ आयन डोनर. बेस काय आहेत? H+ आयन ॲक्सेप्टर. लक्षात आलं? दुसरे एक्झाम्पल या ठिकाणी NH3+H2O. आता इथं पाठीमागच्या थेरीचे जे फेल्युअर आहेत, म्हणजे या ठिकाणी याला आपण बेस कन्सिडर करू. हा जर बेस असेल तर या ठिकाणी जो कुठला सबस्टन्स याला प्रोटॉन डोनेट करणार आहे, म्हणजे हा सबस्टन्स याला प्रोटॉन डोनेट करणार, म्हणजे हा काय झाला? ॲसिड. यानी प्रोटॉन डोनेट केल्यानंतर तो OH- मध्ये कन्व्हर्शन होतो. म्हणजे याने प्रोटॉन डोनेट केला, ॲसिडने काय केला? H+ आयनचा लॉस केला. ॲसिडनी H+ आयनचा लॉस केला आणि बेसनी H+ आयनचा गेन केला. NH4 इथं आला प्लस, NH याने काय? H+ आयनचा गेन केला. H+ आयनचा या ठिकाणी गेन केलेला आहे. म्हणजे आता या रिॲक्शनमध्ये थोडंसं काळजीपूर्वक पहा. या रिॲक्शनमध्ये आपण थोडंसं काळजीपूर्वक पाहायचं आहे. काय पाहायचं काळजीपूर्वक? की ॲसिडनी प्रोटॉन डोनेट केल्यानंतर Cl-, तर बेसनी प्रोटॉन ॲक्सेप्ट करून हायड्रोनियम आयन तयार झाला. इथं ॲसिडनी प्रोटॉन डोनेट करून OH- आयन तयार झाला, तर बेसनी प्रोटॉन ॲक्सेप्ट करून NH4+ आयन तयार झालेलं आहे.
या दोघांची जर कंपॅरिझन केली, याच्यामध्ये एच प्लस आयन आहे, याच्यामध्ये पण एच प्लस आयन आहे, पण या दोघांची जर कंपॅरिझन केली तर ॲसिड इज म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड इज ग्रेटर टेंडेन्सी टू डोनेट प्रोटॉन टू अदर सबस्टन्स. या ठिकाणी HCl ग्रेटर टेंडेन्सी आहे प्रोटॉन डोनेट करण्याची. तर इन एक्झाम्पल सेकंड, water have a greater tendency to donate a proton to another substance, therefore water as an acid, and in first example water as an base. Clear? या सेकंड एक्झाम्पल मध्ये वॉटर हा ग्रेटर टेंडेन्सी शो करतो प्रोटॉन डोनेट करण्याची, तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड हा ग्रेटर टेंडेन्सी शो करतो H प्लस म्हणजे प्रोटॉन डोनेट करण्याची. पण आणखीन एक एक्झाम्पलमधून याच्यामध्ये ट्विस्ट क्रिएट होतो. या एक्झाम्पलमध्ये आणखीन एक ट्विस्ट क्रिएट होतो. या ठिकाणी वॉटर ॲसिडची प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो, या ठिकाणी वॉटर बेसची प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. एका ठिकाणी ॲसिडची प्रॉपर्टी वॉटर काय ॲसिडची प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो, एका ठिकाणी वॉटर हा बेसची प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. म्हणजेच आपण याला असं म्हणू शकतो, वॉटर शोज एम्पोटरिक नेचर. एम्पोटरिक नेचर because water shows acidic property as well as water shows basic property, therefore water is a amphoteric in nature. आणखीन एक कन्सेप्ट इथपर्यंत कळलं का? पहा, ॲसिड हा ग्रेटर टेंडेन्सी टू शो द डोनेट प्रोटॉन आणि बेस इज अ ग्रेटर टेंडेन्सी. या ठिकाणी हा ॲसिड आहे, या ठिकाणी बेसपेक्षा याची टेंडेन्सी ग्रेटर आहे टू डोनेट प्रोटॉन, देअरफॉर वॉटर समटाइम्स शोज ॲसिडिक प्रॉपर्टी, वॉटर समटाइम्स शोज बेसिक प्रॉपर्टी डिपेंडिंग अपॉन द रिॲक्शन ऑफ वॉटर. देअरफॉर water shows both the type of property, acidic as well as basic property, therefore water as an amphoteric in nature. मग आता आणखीन याच्या बाबतीत थोडेसे एक छोट्या कन्सेप्ट बघायचे आहेत. मग आता या ठिकाणी हा ॲसिड जेव्हा लॉस करतो, प्रोटॉन लॉस करतो, तेव्हा Cl मायनस आयन तयार होतो आणि हा Cl मायनस आयन हा बेसच्या प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. यानी या ठिकाणचा प्रोटॉन डोनेट केला आणि OH मायनस आयन क्रिएट केले. हा OH मायनस आयन हा सुद्धा बेसची प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. म्हणजे इनडायरेक्टली ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे किंवा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस हे बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात आणि काही न्यूट्रल स्पेसिस अशा पण आहेत त्याही बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात. मग त्याचं आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. म्हणजे काय एक्झाम्पल पाहायचं आहे? ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो असे स्पेसिस बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात. इवन काही न्यूट्रल स्पेसिससुद्धा बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात. जस्ट लाईक अ Cl मायनस आयन बेसिक प्रॉपर्टी, देन S मायनस मायनस आयन बेसिक प्रॉपर्टी, देन OH मायनस आयन बेसिक प्रॉपर्टी, देन O मायनस मायनस बेसिक प्रॉपर्टी, SO4 minus minus basic property, HSO4 minus, it shows amphoteric in nature. How? कसं आहे ते पाहायचं आपल्याला. त्याचबरोबर इकडं न्यूट्रल स्पेसिस NH3, it is a neutral species, shows basic property, it is a neutral but it shows basic property, and ROH, it is a न्यूट्रल बट इट शोज बेसिक प्रॉपर्टी. हे दोघंजण न्यूट्रल आहेत पण हे दोघंजण बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात. आणि ज्याच्यावरती मायनस आयन आहेत असे ग्रुप, असे कंपाऊंड बेसिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतात. पण हा एम्फोटेरिक प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. तर ते कसं रिप्रेझेंट करतो त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. कसं? HSO4 मायनस हा according to the representation of negative charges it shows the basic property, but या ग्रुपकडं एक हायड्रोजन सुद्धा आहे. जर यांनी
यानी H+ आयनचा लॉस केला तर या ठिकाणी SO4 मायनस मायनस आयन येईल. म्हणजे हा ग्रुप H+ आयन म्हणजे प्रोटॉन डोनेट करू शकतो आणि जो प्रोटॉन डोनेट करतो त्याला आपण ॲसिड असं म्हणतो. ऑल क्लिअर? ज्याने H+ आयन डोनेट केला, H+ आयनचा लॉस केला तर त्याला आपण ॲसिड म्हणतो. इवन HSO4 मायनस आयन्सनी जर H+ आयन ॲक्सेप्ट केला तर त्याचं H2SO4 मध्ये कन्व्हर्शन होतं. मग या ठिकाणी हा काय आहे? बेस आहे. म्हणजे हा जो ग्रुप आहे in this reaction it shows acidic property and in this reaction it shows basic property. Therefore these group म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये मायनस चार्ज असला आणि त्याच्याकडे जर हायड्रोजन आयन असेल तर तो सुद्धा एम्फोटेरिक नेचर रिप्रेझेंट करत असतो. ऑल क्लिअर? तो कंपाऊंड सुद्धा एम्फोटेरिक नेचर रिप्रेझेंट करत असतो. तर असे काही वेगवेगळे एक्झाम्पल ज्याच्याकडं H+ आयन आहे ते एम्फोटेरिक नेचर रिप्रेझेंट करतात, पण त्याच्यावरती मायनस आयन असतील त्यावेळेस ते एम्फोटेरिक नेचर रिप्रेझेंट करतात. आणखीन एक एक्झाम्पल आपण याच्यासाठी घेऊ शकतो. आणखीन एक एक्झाम्पल HCO3 मायनस यांनी जर याच्याकडं असणारा H+ आयन लॉस केला तर या ठिकाणी CO3 मायनस मायनस आता लॉस करणारा आहे म्हणजे हा बेस आहे आणि या ठिकाणी HCO3 मायनसनी जर एक H+ आयन ॲड केला तर याचं कन्व्हर्शन होतं H2CO3 मध्ये. म्हणजे या ठिकाणी ॲसिड इज अ प्रोटॉन डोनर म्हणजे हा झाला ॲसिड आणि बेस काय झाला? बेस इज अ प्रोटॉन ॲक्सेप्टर यानी हा ॲक्सेप्टर हा झाला बेस. आणि मग हा ग्रुप काय रिप्रेझेंट करतो? ॲसिड आणि बेसच्या प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो, म्हणून त्याला आपण एम्फोटेरिक नेचर असं म्हणू शकतो. मग आता जेव्हा एक ॲसिड म्हणजे एक ॲसिड बेससोबत रिॲक्ट झाल्यानंतर एक ॲसिड आता निगेटिव्हली चार्ज काय झाला? हा कोण आहे? ॲसिड. मग इथं काय तयार झाला? प्रोटॉनचा लॉस झाला. याच्यावरती काय चार्ज आले? मायनस चार्ज. ॲसिडनी प्रोटॉनचा लॉस केला, बेसमध्ये कन्वर्ट झाला. तर बेसने प्रोटॉनचा लॉस केला, ॲसिडमध्ये कन्वर्ट झाला. मग एक अशी कन्सेप्ट लॉरी ब्रॉन्स्टेडने पुढे मांडलेली आहे. एका ॲसिड बेसचं जर रिॲक्शन केल्यानंतर दुसऱ्या ॲसिड बेसमध्ये जर कन्वर्ट होत असेल, एका ॲसिड बेसची रिॲक्शन झाल्यानंतर त्यापासून म्हणजे एका ॲसिड बेसची रिॲक्शन होणे म्हणजे ती ॲसिड बेसची एक पेअर झाली. त्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर त्यापासून दुसरी एक ॲसिड बेसची जर पेअर तयार होत असेल तर त्या पेअरला कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर म्हणतात. ही कन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायची आहे. काय पाहायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये? कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. तोपर्यंत आपण एम्फोटेरिकलाच थांबूयात. नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.